मंडळी नमस्कार. नमस्कार रसिक प्रेक्षक हो. देवी एकवीरा शिक्षण प्रसारक मंडळ प्रस्तुत एकवीरा अभिवाचन कट्टा अंतर्गत सादर करत आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर एक विशेष चर्चा. या चर्चेमध्ये सहभागी आहेत श्री सुनील शिंदे आणि श्री अशोक शेनकर सर. तर चला आपण या मुलाखतीला सुरुवात करूया. सर, आपलं खूप स्वागत या कार्यक्रमामध्ये. धन्यवाद. सर, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या राजकीय विचारांविषयी आपलं यावर मत काय आहे, काय सांगा? छान प्रश्न विचारला आपण. खर तर बाबासाहेबांच्या निश्चित एका विचाराविषयी बोलणं फार कठीण आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे राजकीय विचार म्हणजे स्वराज्य, राष्ट्रवाद, लोकशाही, मूलभूत हक्क, अल्पसंख्याकांचे हितरक्षण, समाजवाद, साम्यवाद, बौद्ध धर्म या संबंधीचे विचार होते. डॉक्टर आंबेडकरांनी भारतातील विविध राजकीय प्रश्नांसंबंधी आणि राजकीय तत्वज्ञानासंबंधीची मते आपल्या अनेक लेखातून, पुस्तकातून आणि भाषणातून मांडली आहेत. तेच बाबासाहेबांचे राजकीय विचार. आंबेडकरांचे काही राजकीय विचार हे त्यांनी घटना परिषदेच्या अधिवेशनात केलेल्या भाषणातूनही व्यक्त केलेले आहेत. बाबासाहेबांच्या या विचारांचा तत्कालीन राजकारणावर तसेच स्वातंत्र्याच्या राजकारणावरती खूप प्रभाव पडला होता. बरोबर, अगदी बरोबर बोललात सर. माझा पुढचा प्रश्न आपल्याला असा आहे, बाबासाहेबांचे समाजवाद आणि साम्यवादासंबंधीचे विचार जरा आम्हाला तुमच्याकडून ऐकायला नक्कीच आवडतील. हो, निश्चित. बाबासाहेबांनी समाजवादाचा पुरस्कार केला होता, परंतु त्यांना हे रशिया, चीन व इतर साम्यवादी देशातील एकपक्ष पद्धतीचा समाजवाद मान्य नव्हता. देशातील समाजवादी व्यवस्था राजकीय तसेच आर्थिक क्षेत्रात लोकशाहीचा स्वीकार करून आणि उद्योगधंद्यावर सरकारची मालकी प्रस्थापित करून समाजवादी व्यवस्था प्रस्थापित होऊ शकते असे त्यांना वाटत होते. बाबासाहेबांनी लोकशाही समाजवादाचा पुरस्कार केला होता, त्यामुळे त्यांना मार्क्सवाद आणि साम्यवादाचा विचार अपूर्ण आणि सदोष वाटत होता आणि म्हणून साम्यवादावरती आणि रशियातील साम्यवाद पद्धतीवरती जोरदार टीका त्यांनी केली. साम्यवादातील दोष दाखवताना त्यांनी म्हटले होते, साम्यवादात केवळ आर्थिक किंवा भौतिक जीवनाला महत्व दिले जाते. साम्यवाद धर्मविरोधी आहे. साम्यवाद स्वातंत्र्याविरोधी आहे. साम्यवाद लोकशाहीच्या विरोधात आहे. साम्यवादी राष्ट्रांनी सुद्धा साम्राज्यवादी धोरण स्वीकारून अनेक लहान लहान राष्ट्रांना आपल्या नियंत्रणाखाली ठेवले होते. बरोबर, अगदी बरोबर, आलं लक्षात. सर, माझा पुढचा प्रश्न असा आहे, अल्पसंख्याक या लोकांच्या हितासाठी बाबासाहेबांची सारी हयात गेली. बाबासाहेबांचे अल्पसंख्याकांविषयी नेमके विचार काय होते, जरा सांगाल का? अल्पसंख्याकाविषयी म्हणाल तर बाबासाहेबांनी नेहमी अल्पसंख्याकाच्या हिताचे रक्षण हा मुद्दा फार महत्वाचा मानला. हाच विचार त्यांचा खरं तर कार्याचा केंद्रबिंदू होता. भारतीय समाज जीवनात अल्पसंख्याक लोकांवर होणारे अन्याय लक्षात घेऊन बाबासाहेबांनी सुरुवातीपासूनच अल्पसंख्याकाच्या हिताचे रक्षण झालेच पाहिजे हा विचार मांडला आणि त्यासाठी सातत्यानं ते प्रयत्नवादी राहिले. बरोबर सर, अगदी बरोबर. बाबासाहेबांचे समाज सुधारणाविषयीचे मत आपलं काय असेल हे आम्हाला जास्त करून आता ऐकायचंय तुमच्या तोंडून. समाज सुधारणाविषयी म्हणाल तर बाबासाहेबांचा दृष्टिकोन 19व्या शतकातील नेमस्त सुधारकांपेक्षा गुणात्मक दृष्ट्या भिन्न होता. नेमस्त सुधारकांनी सुचविलेल्या सुधारणा विधवा विवाह, केशवपन पद्धती, विवाहाची वयोमर्यादा इत्यादी कौटुंबिक सुधारणांसंबंधी होत्या. त्यामुळे त्या सुधारणांमधून मूलभूत अशा सामाजिक सुधारणा झालेल्या नाहीत. मूलभूत प्रश्न सुटलेला नाही हे बाबासाहेबांचे ठाम मत होते आणि ते त्यांनी बोलूनही दाखवलं. इतर लहान लहान सामाजिक सुधारणा होण्यासाठी मुळात
सामाजिक विषमतेचा प्रश्न सुटला पाहिजे असे त्यांना वाटत होते. नेमस्त सुधारक आणि बाबासाहेब यांच्यात आणखी एक मुख्यतः फरक म्हणजे नेमस्त सुधारकांनी सुधारणांसाठी प्राचीन धर्मग्रंथांचा आधार घेतला. त्यांनी सुधारणांसाठी प्राचीन धर्मग्रंथांचा आधार घेतला. यावर मात्र बाबासाहेबांचा विश्वास नव्हता. अस्पृश्यता मान्य करणाऱ्या मनुस्मृती या ग्रंथाची त्यांनी होळी केली होती हे आपणाला ठाऊकच आहे. या काळातील नेमस्त सुधारक आणि बाबासाहेब यांच्या समाज सुधारणा दृष्टिकोनाबाबतचा आणखी एक फरक म्हणजे नेमस्त सुधारकांचा हृदय परिवर्तनावर विश्वास होता, मात्र हृदय परिवर्तनावर मर्यादा असतात असे बाबासाहेबांचे परखड मत होते. बरोबर अगदी सर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अर्थतज्ञ असं म्हटलं जातं. नेमकं अर्थतज्ञ म्हणून त्यांचा दृष्टिकोन कसा होता? वा, अर्थतज्ञ. खरं तर बाबासाहेबांना अर्थशास्त्रज्ञ म्हणूनच ओळखले जाते. त्यांचा मुख्य विषय अर्थशास्त्र होता. या विषयावर त्यांनी विपुल लेखन केले, खूप भाषणं दिली. आदर्श चलन पद्धती, कृषी उद्योग, खाजगी हे सावकार, प्रतिबंधक विधेय, जातीचे अर्थशास्त्र, आर्थिक पायाभरणी या विषयांवरती बाबासाहेबांनी आपले स्पष्ट विचार मांडले होते. भारताची केंद्रीय बँक म्हणजे भारतीय रिझर्व्ह बँकेच्या स्थापनेत बाबासाहेबांचे मोठे योगदान आहे. भारताच्या कीर्तिवंत सुपुत्रांमध्ये बाबासाहेब यांचं नाव अग्रगणी. भारत देशाच्या इतिहासातील सर्वश्रेष्ठ अर्थशास्त्रज्ञ म्हणजे बाबासाहेबच. देशाच्या सामाजिक राजकीय क्षितिजावर त्यांचा उदय साधारणतः इसवी सन 1920 मध्ये झाला. समाजाच्या अस्पृश्य म्हणून हिणवल्या गेलेल्या अगदी तळातील वर्गाच्या पुनरुत्थानासाठी सामाजिक, राजकीय, आर्थिक आणि धार्मिक पातळीवर तेव्हापासूनच त्यांचा संघर्ष सुरू होता. बाबासाहेब हे एक थोर विचारवंत होते आणि त्यांनी अर्थशास्त्रज्ञ, समाजशास्त्रज्ञ, विधिज्ञ, शिक्षणतज्ञ, पत्रकार, संसद सदस्य आणि या सर्वांच्या पलीकडे जाऊन समाज सुधारक आणि मानवाधिकारांचा रक्षक या नात्याने केलेले कार्य अतुलनीय आहे. देशभरातील अस्पृश्य समाजाला एकवटून संघटित करून सामाजिक समतेच्या ध्येयाप्रत जाण्याच्या दृष्टीने राजकीय मार्ग कसा अवलंबवायचा याविषयी त्यांनी दिशादर्शन केले. अगदी बरोबर सर. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारावर चालत आलेला हा भारत देश, जसं की सरांनी आताच सांगितलं की अर्थतज्ञच्या ऐवजी अर्थशास्त्रज्ञ खऱ्या अर्थानं हा शब्द त्या ठिकाणी योग्य आहे असं मला वाटतं. अगदी बरोबर आहे सर. आपण थोडंसं पुढे जाऊया. सर, माझा तुम्हाला एक प्रश्न आहे. बाबासाहेबांनी कायदा मंत्री पदाचा राजीनामा का दिला असेल बरं? वा, अगदी छान प्रश्न आहे. बाबासाहेबांनी कायदा मंत्री या नात्याने हिंदू कोड बिल संमत करण्यासाठी मोठा संघर्ष केला. महिलांचे अधिकार, विशेषतः विवाह आणि पितृसंपत्ती विषयक अधिकार सुरक्षित करणारी ही मोठी सामाजिक सुधारणा होती. हे विधेयक संसदेत संमत होऊ शकले नाही म्हणून सप्टेंबर 1951 मध्ये त्यांनी राजीनामा दिला. डॉक्टर आंबेडकर यांचे व्यक्तिमत्व अनेक पैलूंनी युक्त असले तरी त्यात एक समान धागा होता आणि तो आर्थिक हित पाहणारा होता. बहुजन हिताय बहुजन सुखाय या त्यांनी दिलेल्या मंत्रातूनच त्यांचे आर्थिक विचार सुस्पष्टपणे दिसून येतात. सर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे शिक्षणावर नितांत प्रेम होतं. काय सांगाल? शिक्षण विषयक म्हणाल तर शिक्षणाचा मूलमंत्र त्यांना घरातून मिळाला, वडिलांकडून मिळाला. आणि शिक्षण हे समाज परिवर्तनाचे प्रभावी शास्त्र आहे. शिक्षणानेच समाजाला आपले कर्तव्य आणि हक्कांची जाणीव होते. समाजातील अस्पृश्य समाजाला स्वत्वाची जाणीव व्हावी यासाठी बाबासाहेबांनी शिक्षणाचे महत्व समाजात विशद केले. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. ते जो पिईल तो मनुष्य गुरगुरल्याशिवाय राहणार नाही असे त्यांनी समाज बांधवांना आपल्या सांगितले. प्राथमिक शिक्षण हे शिक्षणाचा पाया
म्हणून हे शिक्षण अतिशय दर्जेदार आणि गुणवत्तेचे असावे असे ते सांगत. प्राथमिक शिक्षणाचे ध्येय असे असले पाहिजे की मुलगा किंवा मुलगी एकदा शाळेत दाखल झाले की ते पूर्णपणे सुशिक्षित, माहितीपूर्ण व गुणवत्ता प्राप्त करूनच बाहेर पडावेत. शासनाने यासाठी लक्ष द्यायला हवे. त्यांचे म्हणणे होते असे की समाजाच्या सर्व थरापर्यंत शिक्षण गेले पाहिजे. शिक्षण प्राप्त झाल्याने व्यक्ती बौद्धिकदृष्ट्या सशक्त होते. व्यक्तीला चांगले वाईट यातील फरक समजायला लागतो. प्रज्ञा, शील आणि करुणा हे गुण प्रत्येकाच्या अंगी आणण्यासाठी शिक्षणाची गरज त्यांनी प्रतिपादन केलेली आहे. शाळेत मुलांना केवळ बाराखडी शिकवू नये, तर मुलांची मने सुसंस्कृत व गुणवत्तामय बनवावी. समाज हितार्थ या ज्ञानप्राप्त मुलांनी आपली सामाजिक बांधिलकीचे कर्तव्य योग्य व समर्थपणे पार पाडावीत असे शिक्षण असावे. आणि हे त्यांनी त्यावेळेला मांडलं, परंतु आजही हे तितकंच प्रभावी आणि उपयुक्त असे त्यांचे विचार आहेत. बरोबर, अगदी बरोबर सर. या मुलाखतीमधला सर आपल्याला हा शेवटचा प्रश्न मी तुम्हाला विचारतोय. आपल्या शेजारील राष्ट्र चीन, या चीन बाबत बाबासाहेबांचं परखड मत नेमकं काय होतं, काय सांगा? प्रश्न अतिशय महत्वाचा आहे सर, की आजही आपण आजची स्थिती पाहतो तर चीन आपल्यावरती कशा पद्धतीने आज रोखून आहे आणि बाबासाहेबांनी हे अनेक वर्षापूर्वी मांडलेले विचार आजही किती तंतोतंत जुळतात. त्यांनी आधीच चीन बाबत आपणाला धोक्याचा इशारा दिलेला होता. अमेरिका, आग्नेय आशियाई राष्ट्र यांबरोबरच चीन संदर्भातही डॉक्टर बाबासाहेबांचे धोरण अतिशय स्पष्ट होते. चीन हे अतिशय धूर्त राष्ट्र आहे. अशा राष्ट्राबाबत भारताने गाफील राहून चालणार नाही. तसेच आदर्शवादी दृष्टिकोनातून चीनशी मैत्री करण्याचे प्रयत्न भारताने करू नयेत याबाबत बाबासाहेब खूप आग्रही होते. काय झालं, 1954 मध्ये भारताने चीन संदर्भात तयार केलेले पंचशील धोरण संसदेमध्ये चर्चेसाठी आले. बाबासाहेबांनी यावरती अतिशय स्पष्टपणे टीका केली. ते म्हणाले, पंचशील धोरण हे बौद्ध धर्माचा अविभाज्य घटक आहे, पण या धोरणाचा चीनकडून अवलंब होताना दिसत नाही. चीन जर तिबेटी लोकांवरती अन्याय करत असेल तर त्यांना अशा प्रकारचे पंचशील धोरण करण्याचा अधिकार नाही. त्याच वेळी नेमका भारत संयुक्त राष्ट्र संघटनेच्या सुरक्षा परिषदेत चीनला कायम सदस्यत्व मिळावे म्हणून पाठिंबा देत होता आणि बाबासाहेबांचा याला स्पष्ट विरोध होता. अगदी बरोबर सर, अतिशय सुरेख. अनेक प्रश्न सरांना आपण विचारले, त्यांची उत्तर आपल्याला समर्पक अशा पद्धतीनं सरांनी दिलेली आहे. खरंच खूप धन्यवाद सर. सर, आज आपण या बाबासाहेबांच्या राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक विचारावर चर्चासत्रात सहभागी झालात त्याबद्दल एकवीर अभिवाचन कट्ट्यातर्फे आपले खरोखर मनपूर्वक आभार. मंडळी, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवरती आपण कितीही विशाल व्यापक विचार जरी केला तर तो